तर आता रात्रीचं जेवण आहे. अबुधाबीवरून आलो आम्ही, मस्त प्रवास झाला. इथे ट्रॅफिकच्या नावावरती एवढी काय गडबड नसते. ट्रॅफिक असते, गाड्या भरपूर चालतात रस्त्यावरती, पण अशी स्टक होत नाही, ट्रॅफिक थांबत नाही. हार्डली आम्ही 150 किलोमीटर म्हणजे 145 किलोमीटर आम्ही 2 तासात कवर करतो या रोडवरती. एकच त्यांनी डिझेल ब्रेकसाठी घेतला होता, बाकी त्याने कुठे असा ब्रेक वगैरे घेतला नाही ड्रायव्हरने. आणि आम्ही पण गाडीमध्ये जास्त थकलो वगैरे नाही. तर आता परत बॉम्बे बाईट्समध्ये आम्ही आलो आहे. आजचा डिनर इकडे आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत मार्केटिंगला, मीना बाजारला. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इको ट्रॅव्हलर विथ अमनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर काल रात्री आपला मीना बाजारला जायचा प्लॅन होता, पण तो थोडासा फिसकटला, कारण जेवण होईपर्यंत 10:15 झाले होते, 10:15 10:30. आणि त्याच्यानंतर कळलं की तिकडे 11 वाजता आता मार्केट बंद होतं. तर तुम्ही एवढ्या लास्ट मोमेंटला जाऊन चालणार नाही. तर आता सकाळी लवकर उठलो आहे. आता वाजलेत 7:30 आणि आता ब्रेकफास्ट करून बघतो तर हे लोक कोण काय बोलतात आहेत. 9 o'clockला बरोबर शार्प सगळी दुकानं उडायला सुरुवात होतात. तर आज जाणार आहे लिमोजिन राईड. तत्पूर्वी आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट आता लागला असेलच आणि आपले कोण कोण आहेत माणसं ते पण कळतीलच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां 10:30 निघायचं होतं ना, म्हणजे थोडा एक 15 मिनटं अजून पडूया. फ्रूट्स, पुरी, छोले अँड दिस वन इज एग बुर्जी अँड एग सॉसेस. हे बुर्जी आजकाल कॉमनच असते. घेऊया आज जरा ब्रेकफास्टला. मित्रांनो, ब्रेकफास्ट झाला आहे. आता खाली चाललो आहे, शूज घालायचे फक्त, आणि मग बाहेर निघूया आपण मार्केटला जायला. सगळी घाई आहे आज, सॉलिड धावपळ होणार आहे. आता अभिषेक आणि मयंजीजी उठलेत का बघायचे. आता चाललो आहे आम्ही मीना बाजारला. ॲक्च्युली मीना बाजार तुम्हाला माहिती आहे मीना म्हणजे काय? मीना म्हणजे इकडेच्या भाषेत जे पोर्ट जवळ जे शॉपिंग मार्केट असतं त्याला मीना म्हणतात. आणि बाजार तर आपला बाजार, मीना बाजार. तर आजचा प्रवास आहे आपला टॅक्सीचा. टॅक्सीने आपण जाणार आहोत मीना बाजारपर्यंत. इकडनं लगभग 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. आणि 3 ते 4 किलोमीटर अंतराला आम्ही पे करणार आहोत 23 ते 27 दिराममध्ये. म्हणजे लगभग इंडियाचे 20 दिराम जरी पकडले तरी मोटामोटी 600-700 रुपयापर्यंत आपले 4 किलोमीटरला आपण टॅक्सीचे पैसे देणार आहोत. बघा, इकडे आल्यावरती ना तुम्ही दिराम आणि रुपीजमध्ये कन्फ्युजन व्हायला होतं. असं वाटतं यार 23 दिरामच आहे. इंडियात 23 आपण रुपये देतो का 3 ते 4 किलोमीटरला? नाही, 1.5 किलोमीटरला आय थिंक सो मला वाटतं 30 रुपये की 35 रुपये रिक्षाला देतो, 26 रुपये. इकडे त्याप्रमाणे चालत राहतं. तर आपली टॅक्सी आलेली आहे 2767. ओके, बसाल आमच्या काकी, दुबईच्या काकी. काय रे, तुला आम्ही नंतर दोन्हीचे पैसे देऊ. हो चालेल. हां, इंडियन देऊ. मीना बाजार इलेक्ट्रिक मार्केट के यहाँ पे. आता आम्ही केली करीबची कॅब. मीना बाजार रोड का एरिया. तर आपण आता पोहोचलो मीना बाजारमध्ये. मीना बाजारचा आता आहे गोल्ड परफ्यूम मार्केट, गोल्ड मार्केट, आणि हा काही रेसिडेन्शियल एरिया आहे. तर त्या रेसिडेन्शियल एरियामध्ये आपले इंडियन लोक जास्त राहतात असं मला आय थिंक्स वाटते. इंडियन पाकिस्तानी जास्त आहेत. तर मित्रांनो, हे आहे मीना बाजार. मीना बाजारचा खरा अर्थ असा होतो की मीना बाजार म्हणजे या इकडे मीना म्हणजे पोर्ट आणि बाजार म्हणजे आपला बाजार. तर पोर्ट जवळचा असलेला बाजार म्हणजे मीना बाजार. हे उघडलं नाही ना अजून. नूडल्सचं उघडलं नाही, अर्धच उघडलंय. ह्या परफ्यूम बघायला आतमध्ये गेले. परफ्यूम चला फटाफट, चला वेळ नाही लावायला. आवडलं तर लगेच बार्गेनिंग करा आणि घ्यायचा विचारात ठेवा असं. तर आपण आलोय परफ्यूम बघायला.
परफ्यूमचे भरपूर असे व्हरायटीज आहेत इथे. गुची फ्लोरा का है? अच्छा, ये ऊद के इसका है क्या? ऊद अलग हो गया. ऊद में जैसे बका ऊद आएगा. बका बकूरा की हाँ, बखूर भी आता है उसका. बखूर क्या है, जैसे अपने इंडिया में कपूर गूगल लोगन आता है, ऐसे यहाँ पे जलाने के लिए बखूर आता है, घर में फ्रेग्रेंस करने के लिए. ओके. तो उसमें ऐसा ये बड़ा वाला ये नहीं आता है स्प्रे में वगैरह ऐसा? उसमें वो मिल जाएगा. पहले एक्चुअल में क्या है, ऊद की लकड़ी आती है, उस लकड़ी में से ऑयल निकलता है जिसको इत्र बोलते हैं. ऑयल से परफ्यूम बनता है फ्लोर पे लगाने के लिए. लास्ट में वो लकड़ी जलाने के लिए यूज होती है. उसमें कोल मैश करके और बनाते हैं, उसको बखूर बनाते हैं. ओके. आपण सिटी टॉपच्या इथे आलो आहे आणि हे मीना बाजारचं एक शॉपिंग सेंटर आहे. इकडे आपल्याला DJIचा ड्रोन बघायचा आहे, पण मला माहीत नाही कसं त्याला परचेस करू आणि कसं इंडियामध्ये घेऊन जाता येईल. तो होप सो. आपली काही माणसं सुद्धा आता सगळी विखुरलेली आहेत. मी सध्या आता एकटाच राहिलेलो इथे. समोरच्या एका स्टोअरमध्ये जाऊया का? या दुकानात एक ट्राय करूया, बघूया काय मिळतंय का. आता बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे. परफ्यूमची शॉपिंग जास्त झालेली आहे. आता मीना बाजारमधनं आपण निघालेलो आहोत टुवर्ड्स आपल्या हॉटेलकडे, कारण आपली बस आलेली आहे. आता आपली आली आहे राईड, लिमोझिन राईड, आणि आपल्या समोर आली आहे लिमोझिन कार येऊन उभी राहिलेली आहे. तर ही आहे आपली लिमोझिन. वल्ला हबीबी दुबई आना कबीबी. तर लिमोझिनमध्ये अभिषेक शिताब बसतात आहेत आणि त्यानंतर काका नाव सांगा तुमचं? रीमा तळवडेकर. रीमा तळवडेकर मॅडम सुद्धा गेल्यात. किरण तळवडेकर आणि मी अमेय मयकर लिमोझिनमध्ये. तर आपल्याकडे लिमोझिन आलेली आहे आणि लिमोझिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अच्छा, ब्लूटूथ भी है, ब्लूटूथ कनेक्ट कर लेना. ब्लूटूथ करना किसी बस फोन से कर लेना. हां. या गाडीचं असं वाटतंय की एकदम पॉश गाडी आहे, पण लिमोझिन आहे. चला. ही एकदम रिच कार आहे असते आणि या रिच कारमध्ये नॉर्मली अशा सीट्स नसतात, समोरासमोर असतात आणि समोर असा डेक असतो बसायला वगैरे, आणि एकदम राजेशाही थाटात असतात. बऱ्याचशा मूवीजमध्ये तुम्ही बघितलं. आपण आता पाहणार आहोत त्याच्या बाहेरून त्या गाडीचा पूर्ण लुक आणि त्याला एक सर्कल करूया आपल्या हिशोबाने, जसं चांगलं करता येईल तसं. लिमोझिन राईडमध्ये हे सगळे आमचे मेंबर आहेत, आमच्या ग्रुपमधले मेंबर, कल्पेशच्या ग्रुपमधले मेंबर, आणि त्यामुळे ना ह्याच्यामध्ये मजा तर आहे खूप, पण बाहेर काय चाललंय हे कळत नाही आहे. आणि गाडीमध्ये आवाज, डेक आणि गाणी, मजा येते. तर आम्ही टोटल 17 मेंबर आहोत. 17 मेंबरमध्ये सगळे यंग स्टार आहेत, सगळे बेबी गर्ल्स आहेत आणि हँडसम बॉयज आहेत. तर ही आहे आता बघणार आहात तुम्ही लिमोझिन कार, माझ्या पाठीमागे दिसते ती. आणि ही लिमोझिन कार भली मोठी लांब लचक गाडी आहे आणि ह्या गाडीचा व्ह्यू हा असा काही आहे. ग्रुपमध्ये सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे ह्या लिमोझिन कारची सफर राईड. तर कशी वाटली तुम्हाला ही लिमोझिन कार? काय गाडीचा वायरिंग काय जबरदस्त असेल नाही मित्रांनो. दिस वन इज अवर न्यू कार जी वॅगन. माझ्या कलरला मॅच होतो म्हणून घ्यायचा विचार करत होतो, पण नाही. या ओके, कूल कार, कूल. व्हॉट अ साऊंड यार. तो आता आपण आहोत ना नखिल मॉलमध्ये, आणि या नखिल मॉलच्या 54th फ्लोर राईट. 52 फ्लोअरला आपण वरती जाणार आहोत. मॉलची क्वालिटी आणि ह्यांची जी डिझाईन्स आहे ती ऑसम आहे, आणि ह्यांचे जे टॉप रूफ आहेत ना ते अमेझिंग लायटिंगमध्ये आहेत. आमचे टूर गाईड आहेत माझ्या पाठीमागे.
AC मध्ये होतो आणि आता इकडनं आपण जाणार आहोत कडक उन्हामध्ये. बघवतच नाही वरती आणि आज मी गॉगल विसरलोय त्यामुळे ना अजून डोळ्यावरती एकदम असं ऊन येतं. तर हे आहे द व्ह्यू पाम जुमेर. पाम जुमेरचं वॉशरूम आणि इथे आरामात माणूस जेवू शकेल वर. खूप मस्त आहे, छान आहे. इथे तिकीट्स स्कॅन करावे लागतात प्रत्येक गोष्टीचे. वाव, हे काही और दुनिया आहे ही आणि या फिश वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इकडे मोस्ट ऑफ 1972 पासूनचा हिस्ट्री आहे, इतिहास आहे. 72 किलोमीटर्स बीचचा हा पूर्ण नकाशा त्यावेळेचा आहे. कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही हे पाम जुमेरा कसं बनलं आणि काय त्याच्यामध्ये उद्देश होता यांचा US च्या शेख लोकांचा आणि त्या लोकांनी कसं हे सगळं डेव्हलप केलं त्याबद्दल सगळी माहिती यांनी दिली होती. या सगळ्या गोष्टींचं यांनी ते वर्णन केलेलं आहे, दाखवलं आहे आणि त्याच्यामुळे ना या पाम जुमेराला खूप महत्त्व आहे. त्याचा शेप हा अशा तऱ्हेने घेत गेलेत. फर्स्ट 2001ला असा झाला, 2002ला, 2003मध्ये असा, 4मध्ये असा आणि 5मध्ये असा. तर ह्यांचं 5-6 वर्षामध्ये 97ला 1997मध्ये ह्याचं उद्घाटन झालं आणि 2005मध्ये हे सगळं माती टाकून पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर कंस्ट्रक्शन करून 2010मध्ये हे सेलला ह्या लोकांनी प्रॉपर्टी काढलेली आहे. आणि अशा तऱ्हेने हे असे खडक उचलून आणून त्याच्यामध्ये समुद्रामध्ये भर केली आहे आणि त्याच्यावरती रेती. ऑसम ऑसम, छान आहे, आवडलं आपल्याला पाम जुमेर. अजून तर मेन सीन आहे, तुम्हाला इकडनं वरतून व्ह्यू गॅलरी दिसणार आहे. त्या गॅलरीतून आपण पाहणार आहोत की ते पाम जुमेर कसं आहे. ॲक्च्युली अभिषेकची स्काय डायव्हिंग राहिली नाही, तर अभिषेकची स्काय डायव्हिंग ह्या पाम जुमेरमध्येच होते, कारण पाम जुमेरला व्ह्यू आहे आणि मोस्ट पॉप्युलर अशी ही राईड होती जी म्हणजे दुबईमध्ये थोडी कॉस्टली मानली जाते, पण ठीक आहे. आता सगळी जरा असं इकडे तोंड करून या कॅमेऱ्याकडे बघाल तर खूप बरं वाटेल. मंत्रालय सगळं इकडे आपण विसरूया आणि इकडे आपण दुबईची एन्जॉय करूया. पाम जुमेरा. ओके, हां, पाम जुमेर व्ह्यू. तर हा एंट्रन्स आहे आणि इकडनं तुम्ही दोन्ही बाजूला बघता येत ना जे पाम जुमेरची जी आपण आत्तापर्यंत बघितलं आणि ह्या रोडवरनं आपण बरेच वेळा अप डाऊन केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात ना, खूप छान व्ह्यू आहे इकडनं आणि हा 360 पूर्ण टर्न आहे. ह्याच्यात नाही डोळे ह्याच्यातून बघा ना, नाही
एक पायरी चढावरती. खूप छान आहे. आपण पण याच्यातून पाहूया काय आपल्याला व्ह्यू दिसतोय ते. तुम्ही पहिले बघा मित्रांनो, तुम्हाला काय दिसतंय काय नाही. काहीच नाही दिसत. काहीच नाही. हे मित्रांनो जे तुम्हाला खाली दिसतंय ना, आता याच्यात तुम्हाला कसं क्लिअर कट मी तुम्हाला मार्क करेन तिकडे. हा जो समोर हा हॉटेल आहे, ही यांची पार्किंग आहे आणि त्या हॉटेलची तो स्विमिंग पूल दिसतोय ना, त्याच्या पुढे तेवढा दिसतोय तो प्रायव्हेट बीच आहे. हा ह्यांचाच फक्त प्रायव्हेट बीच आहे. ह्या बीचवरती या हॉटेलच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ शकत नाही. आणि ह्या खाली काही बिल्डिंग आहेत दिसतात आहेत त्या, ह्याच्या टेरेसवरती स्विमिंग पूल आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्या खाली लिकेज होऊ नये म्हणून खाली पूर्ण स्पेस वेकेंट आहे आणि खूप छान तरीकेने त्यांनी ते डिझाईन केलं आहे सगळं. ते त्याच्यामध्ये बसायला सिटिंग सेफ केलेलं आणि स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे. बघा ना खाली स्विमिंग पूल बघा टॉप टेरेस फ्लॅटवरती. आणि लिकेज होऊ नये म्हणून इकडनं दिसतं बघा, लिकेज होऊ नये म्हणून खालचा भाग पूर्ण स्पेस ओपन आहे येस 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 ना. बघा मध्ये जो पॅच ठेवला त्याच्यामध्ये स्विमिंग पूल. हां. माणसं पण आहेत काही दिसतात आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं जजमेंट नाही करता येणार. आणि हा प्रायव्हेट पूल हा यांचा. हे जे काही शॅक्स आहेत, शॅकच वाटतात आहेत मला हे. या शॅकमध्ये तुम्हाला टेबल्स दिसतात आहेत, छत्री ॲक्च्युली त्या. आणि त्यांना पण तो त्यांचा प्रायव्हेट बीच आहे. आणि 99% आता जेवढ्या उंच बिल्डिंगवरनं बघतो ना तर सगळीकडे यांचे सोलार पॅनल लागलेले आहेत टेरेसवरती. आणि एकदम ते मला वाटतं दररोज संध्याकाळी साफ करत असेल सोलार पॅनल. म्हणजे ह्यांची खरी दुनिया जमिनीवरती पण आहे आणि टेरेसवरती पण आहे. आणि इथे अजून काही दिसतात आहेत ना, हे ब्ल्यू कलरचे बंगलोज. तो एक आयलंड आहे समोर, फुल ग्रीनरी आहे त्या आयलंडवरती समोरच्या. मी जेवढं होईल तेवढं झूम करून दाखवायचा प्रयत्न करेन, पण तेवढंच करू शकतो. आपलं पाम झुमेर पाहून झालं आहे. तर मित्रांनो कसं वाटलं पाम झुमेर? जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.